नमस्कार. निरंजना न्यूज नेटवर्कमध्ये मी या नेटवर्कचा उपसंपादक मधुकर खरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज निरंजना न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये आपल्या पाचवड गणातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार राणी कांतीलाल पवार आणि त्यांचे पती आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कांतीलाल पवार हे दोघंजण या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या दोघांचं आमच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. नमस्ते. ओके. पहिला तुम्हाला प्रश्न, ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं पाचवड गणामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळालेलीच आहे. मला तात्या तुम्हाला विचारायचं आहे की ही उमेदवारी तुम्हाला मिळाली की तुम्ही मागितली? तुमचं काय मत? माझी राजकारणाची सुरुवात 84-85ला आदरणीय महाराष्ट्राचे नेते पवार साहेब येस काँग्रेसपासून माझी राजकीय सुरुवात झाली. ओके. राजकीय प्रवास करताना आदरणीय आमचे गुरु आदरणीय तात्या लक्ष्मणराव पाटील तात्या त्यांच्या माध्यमातून गेली 30-35 वर्ष ह्या गणात माझा प्रत्येक गावात संपर्क, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारा. ओके. गेले 30-35 वर्ष उडतारी विकास सोसायटीच्या माध्यमातून कामाची संधी सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची मला मिळाली. वा. त्या माध्यमातून आदरणीय तात्यांच्या आबांच्या माध्यमातून विकासाची कामं ह्या गावात कित्येक कोटीची कामं झाली. बर. कामं होऊन बी प्रत्येकाच्या सुखदुःखात हा गेली 30-35 वर्ष जसे आदरणीय तात्या आदरणीय आबा मकरंदाबा जसे जनतेच्या सेवेत असतात, तीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जनमानसाची कामं करत असतो. वा. वडिलांची आमच्या पार्श्वभूमी अशी की वडिलांनी यशवंत शिक्षण संस्था सुरूर ती आमच्यातल्या आदरणीय गोपाळ तात्या, रखमाजी बाबर, साहेबराव बाबर हिने इथं उडतारमध्ये ती संस्था सगळ्या ह्या मंडळींनी ज्येष्ठ मंडळींनी संस्था इथं उडतारमध्ये आणली, स्थापन केली. संस्था यशवंत शिक्षण संस्थेची शाखा इथं उडतारमध्ये चालू केली. चालू झाल्यानंतर कैलासवासी आनंदराव कृष्णराव पवार त्यांच्या इमारतीमध्ये शाळा चालू झाली. शाळा चालू झाल्यानंतर जागा आमच्या वडिलांनी कैलासवासी शामराव गोविंद पवार यांनी 1.5 एकर जागा त्या संस्थेला दान म्हणून दिली. हा बी वडिलांचा आमच्या वारसा. क्या बात आहे. त्या वारशेमुळं जनमानसात ह्या प्रमुख 4 गावात मग कळंबे असेल, विरमाडे असेल, सर्जापूर असेल, खडकी असेल, उडतार असेल, त्यामुळे इथल्या लोकांचा उठाव झाला की बाबा ह्या घराला वारसा आहे म्हणून त्यांनी आदरणीय आबांच्याकडं उमेदवारीच्या मागणीच्या संदर्भात मागणी केली. बाबा जनमानसाचा रेटा आणि ह्या मुद्द्यावर आदरणीय आबा खासदार नितीन काका यांनी मला पंचायत समितीच्या आमच्या मिसेसला उमेदवारी दिली. आणि त्या उमेदवारीचं दिल्यावर आता उमेदवारीची भविष्यात लोकांना काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्या संधीचं सोनं केलं. वा. म्हणजे जनसेवेचा वारसा तुमच्यामध्ये तुमच्या वडिलांच्याकडून आला आणि तुम्ही केलेली जनसेवा त्याच्यामुळं आणि लोकांच्या आग्रहाखातीर ही उमेदवारी तुम्हाला लोकांच्याकडून मिळाली आणि नेत्यांच्याकडून मिळाली. येस, करेक्ट. आता तुम्ही कानोसा तर असा आहे की इथं खरंच तुमच्याबद्दल अतिशय चांगली मतं आहेत, जनमतं आहेत. सर्वजण तुमचा अगदी हिरिरीनं प्रचार करतायत, लोक स्वतःहून प्रचार करतायत. तुम्ही निवडून आल्यानंतर पुढची 5 वर्ष विकासाची म्हणजे तुमचं व्हिजन काय विकासाचं, नेमकं कोणत्या प्रकारचा विकास तुम्ही करणार आहात? ह्या गावातले रस्ते सिमेंटचे, गटारे बंदिस्त आणि लोकांच्या काय अडीअडचणी असत्याल, जसे आमचे आदरणीय मकरंदाबा जसे लोकांच्या सेवेसाठी सतत 12-24 तास असतात, तेच तसेच आमचे प्रयत्न राहतील. वा वा वा.
मग आत्ता तुम्ही निवडून येणार आहात तर मी वहिनींना एक प्रश्न विचारतो. वहिनी, तुम्ही महिला आहात, महिला म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर महिलांच्यासाठी असं वेगळं काही ध्येय, वेगळ्या काही विकासाच्या योजना तुमच्याकडे आहेत का? हो आहेत ना. महिलांसाठी म्हणजे बचत गट वगैरे असतील वा. किंवा लघु उद्योग असतील, वा. त्याच्या माध्यमातून महिलांना कर्ज वगैरे तिथं काय अडचण असेल तर त्या अडचणी म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करणार. वा वा, खूप छान, खूप छान. तात्या, अजून एक प्रश्न की मकरंदाबा म्हणजे तुमचे नेते आहेत, लक्ष्मण तात्या तुमचे नेते आहेत. लक्ष्मण तात्यांना, मकरंदाबांना 24 तास नेटवर्कमध्ये राहणारे नेते म्हणून एक ख्याती महाराष्ट्रानं दिलेली आहे. एक पदवी त्यांना बोललं जातं की 24 तास नेटवर्कमध्ये राहतात. म्हणजे काय तर प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात ते प्रामाणिकपणे पाठीशी असतात. तुमचं लोकांच्या प्रती असं काही आहे का की नाही त्यानं मला हाक मारली तर मी 100% जाणार? आदरणीय तात्या हे कैलासवासी महाराष्ट्राचे नेते किसनवीर आबासाहेब वीर त्यांच्या मुशीत वाढल्यामुळे ते फार तयार झालेले आहेत. बी.डी. पाटील असतील, शंकरराव जगताप असतील, विलासराव पाटील उंडाळकर असतील, आणि आदरणीय तात्या हे आबांच्या मुशीत वाढलेले कार्यकर्ते आहेत. आणि आम्ही बी आदरणीय तात्यांच्या मुशीत तयार झालेलो आहे. त्यामुळं आम्ही जे जनतेच्या सेवेत जास्तीत जास्त राहण्याचा आम्ही प्रयत्न करू. वा 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 वा. मग आता आबांची किंवा दुसऱ्या मोठ्या नेत्यांची या ठिकाणी तुम्ही कोणती सभा आयोजित केली आहे का, किंवा सभेची आवश्यकता वगैरे आहे का या ठिकाणी? आवश्यकतेची गरजच नाही. बर. त्या नेत्यांच्या सुसंस्कृतीतच मी वागलोय. माझं वाटचाल राजकीय आत्तापर्यंतची तशीच आहे. बर. आणि इथनं पुढं बी तशीच राहणार. वा वा. म्हणजे नेत्यांनी सभा घेण्याची काही आवश्यकता नाही. एवढा जनसंपर्क घरोघरी आहे. तात्या, आता ही लढाई, ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. जनमानसांचा कौल सुद्धा अगदी तुमच्या बाजूने आहे. पण ह्या 2 दिवसात, शेवटच्या 2 दिवसात तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? पाचवड गणातली जनता कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही. आणि गेले 30 वर्ष माझं कामाची पद्धत, त्यामुळे या गणातील जनता मला 5 वर्ष काम करण्याची संधी देईल. आणि मी एकच मतदारांना आव्हान करतो, भोईन जिल्हा परिषद गटात अधिकृत प्रमोद भानदास शिंदे आणि पाचवड गणात राणी कांतीलाल पवार यांच्या दोन्ही घड्याळाला मतदान करावं, एवढीच मी जनतेला इथल्या विनंती करतो. तात्या, वहिनी, आज तुम्ही दोघंही आमच्या निरंजना न्यूज नेटवर्क या स्टुडिओमध्ये आलात, आपली भूमिका मांडलीत. तुमचे खूप खूप आभार. आणि मी निरंजना न्यूज नेटवर्कचा उपसंपादक मधुकर खरे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.